नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील लेक्चर्समध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावयाचे, त्यांना भरती, बढती, बदली व व्यवस्थापन देत असताना त्यांना प्रशिक्षण, त्यांचा विकास कोणत्या पद्धतीने करावयाचा हे बघितले. आजच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स, ॲप्रिसियल अँड मेरिट रेटिंग म्हणजेच प्रशिक्षण व विकास, कार्यसिद्धी मूल्यमापन आणि गुणमापन हे बघूया. अर्थ: उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर देखील कर्मचारी नियमानुसार सक्षम असले तरी त्यांना उपक्रमाच्या कार्यपद्धतीशी परिचित करणे, त्यांच्यातील परकेपणाची भावना कमी करणे या दृष्टीने निरनिराळ्या प्रकारच्या प्रशिक्षण योजना कार्यान्वित केल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमामध्ये व्यवस्थापन, कर्मचारी भरती व निवडीचे कार्य करत असताना उपक्रमाला आवश्यक असे कुशल कर्मचारी भरती करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु औपचारिक शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाची, कार्य करण्याच्या पद्धतीची सखोल माहिती, ज्ञान असू शकत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोपविलेल्या कार्याविषयी, जबाबदारीविषयी सखोल परिपूर्ण प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असते. पुढे कर्मचारी आपल्या प्रशिक्षणाची अवधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या अधिक आत्मविश्वासाने पूर्ण करून बदलत्या परिस्थितीची सुद्धा आव्हाने सहजरित्या पूर्ण करीत असतात. त्यामुळे उपक्रमाला अनेक लाभ मिळतात. कर्मचाऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण दिल्यामुळे ज्ञानात, बुद्धी, कार्यकौशल्यात वाढ होते. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस, विचारशक्तीस चालना मिळून त्यांचं व्यक्तिमत्व विकास होतो. प्रशिक्षण कार्यक्रम आखताना कर्मचारी प्रशिक्षण प्रकार, पद्धत ठरविणे गरजेचे असते. यामुळे देखील व्यवस्थापनाला अधिक यश मिळून त्या व्यवसाय संस्थेचा नाव विस्तारात वाढ होते. व्याख्या आहे श्री एडविन फिल्पो यांची. विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी कार्यान्वित केल्या जाणाऱ्याला प्रशिक्षण असे म्हणतात. समजा कर्मचाऱ्यांचे ज्ञान वाढवायचे असेल, त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते. जर आपण प्रशिक्षण नाही दिलं तर त्यांचे कौशल्य वाढणार नाही. ते कायमस्वरूपी अकुशल कर्मचारी म्हणून आपल्याला दिसतील. दुसरी व्याख्या आहे श्री डेल योडर यांची. विशिष्ट उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य हस्तगत करण्याची प्रशिक्षण ही एक व्यवस्थित आणि संघटित कार्यपद्धतीचा उपयोग करून घेण्याची अल्पकालीन प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, समजा एखादा टेलर असेल, आपण त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी गेलो असेल. जर त्या टेलरला व्यवस्थित कपडे शिवताच आले नाही किंवा त्याला तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य हस्तगत करता आले नसेल, तर तो आपले कपडे व्यवस्थित शिवू शकत नाही. यासाठी देखील तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची गरज आपणास दिसून येते. प्रशिक्षणाच्या पद्धती आहेत. कार्य करताना प्रशिक्षण, त्यामध्ये प्रशिक्षणाच्या या पद्धतीत कर्मचाऱ्यांना कार्य करीत असतानाच प्रशिक्षण दिले जाते. या पद्धतीत प्रशिक्षणार्थी स्वतःच सर्व उत्पादन क्रियाचे निरीक्षण करतात आणि कामातील अचूक किंवा चुका समजावून घेतात आणि प्रशिक्षकाकडून कार्याच्या कार्यक्षम पद्धती समजून घेतात. प्रशिक्षणाची ही पद्धत सर्वपरिचित, सर्वसामान्य आहे. या पद्धतीत अत्यंत सुलभतेने प्रशिक्षण देता येते. दुसरं आहे प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षण. निरनिराळ्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, उत्पादकाच्या संघटना, खाजगी संघटना इत्यादींद्वारे प्रशिक्षणाची केंद्र चालवली जातात. कामगाराची कार्यक्षमता वाढावी, त्यांनी यंत्राची हाताळणी
कुशलतेने करावी, तसेच त्यांची उत्पादकता वाढून त्यांना कार्यसमाधान मिळावे यासाठी प्रशिक्षण केंद्राद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. 3. अनुभवी कामगाराद्वारे प्रशिक्षण. ज्यावेळी एखादे कार्य एकापेक्षा अधिक कामगारांना सामूहिकपणे करावे लागते, त्यावेळी कामगारांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी कामगारांची मदत घेतली जाते. ज्येष्ठ कामगारांच्या अनुभवावरून इतर कामगार आपल्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणू शकतात. कामगारांनी यंत्राची योग्य हाताळणी करावी, त्यांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी, त्यांना कार्यसमाधान मिळावे यासाठी देखील या पद्धतीचा उपयोग केला जातो. 4. पर्यवेक्षकाद्वारे प्रशिक्षण. उत्पादन कार्यात नव्याने सहभागी होणाऱ्या कामगारांना पर्यवेक्षकाद्वारे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे नवीन कामगार आणि पर्यवेक्षक यांच्यात परस्पर सलोख्याचे संबंध निर्माण होतात. ते एकमेकांना व्यक्तिशः ओळखू लागतात, त्यांना आवश्यक ते व्यक्तिगत मार्गदर्शन करू शकतात. प्रशिक्षणाची ही पद्धत यशस्वी होण्यासाठी तज्ज्ञ आणि जाणकार पर्यवेक्षकांची आवश्यकता असते. 5. शिक्षार्थी प्रशिक्षण. शिक्षार्थी प्रशिक्षण हे प्रशिक्षणाच्या पद्धतीने नव्याने भरती करावयाच्या कामगारांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी सामान्यपणे 2 महिने ते 1 वर्षाचा असतो. कामाचे स्वरूप, नवीन कामगारांची आवश्यकता, संस्थेची धोरणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन प्रशिक्षणाचा कालावधी कमी जास्त असू शकतो. नव्याने भरती करावयाच्या कामगारांना कौशल्य संपादन करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि 6. बहिर्गत प्रशिक्षण. बहिर्गत प्रशिक्षण पद्धतीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रापासून दूर असते. ही प्रशिक्षण केंद्र ठरवलेल्या कामापासून लांब असते. या केंद्रातील वातावरण मूळ कारखान्यातील वातावरणासारखेच असते. त्यामुळे या पद्धतीत प्रशिक्षित झालेले कामगार कारखान्यातील कार्यासाठी योग्य ज्ञान आणि कौशल्य संपादन करू शकतात. त्याचे उपक्रमाला विविध प्रकारचे लाभ मिळतात. ह्या झाल्या प्रशिक्षणाच्या पद्धती. आता बघूया प्रशिक्षणाचे महत्त्व. पहिले, तांत्रिक, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची कार्य करण्याची क्षमता निर्माण होते. तांत्रिक किंवा क्लिष्ट आणि गुंतागुंतीची कार्य कधी निर्माण होतात? ज्यावेळेस कर्मचाऱ्याला योग्य प्रकारचं प्रशिक्षण दिलं नसतं आणि ते योग्य प्रकारचं प्रशिक्षण दिल्यामुळे कामगार चिडचिड करतो, त्याचं कामावर मन लागत नाही. त्यामुळे जर आपल्याला व्यवस्थितरित्या एखाद्या कामाचं प्रशिक्षण दिले तर आपण ते योग्य पद्धतीने करू शकतो. दुसरं आहे, नवीन कर्मचाऱ्यांना जबाबदारीसाठी सक्षम करणे. नवीन कर्मचाऱ्यांना जर आपण जबाबदारी वाटून दिली, समजा एक्स ही व्यक्ती आहे, तो उत्पादन विभागामध्ये त्याला काम दिलं, तर त्याने पूर्ण पद्धतीने उत्पादन विभागाचं काम, कोणत्या पद्धतीने माल आणला, त्या मालाची योग्य पद्धतीने तपासणी इत्यादी करणं गरजेचं आहे. 3. नवीन तंत्रज्ञान अवगत करता येते. बदलत्या परिस्थितीत उत्पादन कार्याचे स्वरूप बदलल्यास, उपक्रमात नवीन यंत्रसामुग्री बसवल्यास, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे लागते. कारण त्यांना नवीन उत्पादन कार्य, नवीन तंत्रज्ञान यशस्वीपणे हाताळण्याची प्रशिक्षणाची गरज निर्माण होते. 4. नवनवीन शोध जाणता येतात. जर व्यवसाय संस्था किंवा औद्योगिक जग त्यामध्ये नवीन नवीन बदल होत असेल तर या नवीन नवीन बदलाचा शोध घेतला पाहिजे. बदलणाऱ्या उत्पादनाची तंत्र, उत्पादन प्रक्रिया, विपणन प्रक्रिया इत्यादी बाबत त्या बदलांचा स्वीकार करण्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिचित करणे गरजेचे असते. नंबर 5, उत्पादनात वाढ करणे. प्रत्येक संस्थेचा एकच ध्येय असतं की आपल्या उत्पादनात वाढ करावी. आपल्या उत्पादनात वाढ केव्हा होईल? ज्यावेळेस आपण ग्राहकांना क्वालिटी आणि त्या वस्तूची क्वांटिटी देऊ. चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू अधिक प्रमाणात उत्पादित करणे आणि त्यांच्या विपणनाची व्याप्ती वाढविणे यासाठी नवीन कर्मचारी वर्ग नियुक्त केल्यास प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी लागते. उत्पादनाचे स्वरूप आणि निरनिराळ्या विपणनातील आव्हाने लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी सक्षम असा कर्मचारी वर्ग तयार करावा लागतो. आणि नंबर 6 आहे उत्पादकता वाढविणे. उपक्रमातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व प्रकारच्या अपव्ययाचे प्रमाण किमान करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची परिणामकारकता वाढविणे आवश्यक असते. तसेच त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. असे प्रशिक्षण दिल्यामुळे वैयक्तिक विकासाबरोबर संघटनेचा किंवा उपक्रमाचा विकास होऊ शकतो. प्रशिक्षणाचे महत्त्व आणि प्रशिक्षणाची पद्धत ही जर कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने योग्य वेळेवर जर दिली नाही तर कर्मचारी त्या संस्थेमध्ये योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. जर अकुशल कर्मचाऱ्यांना जर तांत्रिक ज्ञान अवगत करून दिलं तर ते नक्कीच कुशल कामगार होऊ शकतील. हे आपल्याला व्यवस्थापनासमोर ही आव्हाने दिसून येतात. पुढील लेक्चर्समध्ये प्रशिक्षणाचे मूल्यमापन आणि प्रतिक्रिया. प्रशिक्षणाचे मूल्यमापन आणि प्रतिक्रिया त्यामध्ये पहिलं बघूया प्रशिक्षणाच्या आवश्यकतेचे अनुमान करणे. प्रशिक्षणाची आवश्यकता का असते? कारण जे अकुशल कर्मचारी असतील त्यांना तांत्रिक ज्ञान देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी सांगून योग्य पद्धतीने काम करतील यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आपणास दिसते. दुसरं, प्रशिक्षणाची उद्दिष्टे निश्चित करणे. आपण प्रशिक्षणाची उद्दिष्टे ध्येय हे अगोदरच डिसाईड करत असतो. त्यावेळेसच आपण ठराविक कर्मचाऱ्यांना ठराविक तांत्रिक ज्ञान देतो, ठराविक कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप सांगतो. त्यामुळे प्रशिक्षणाची उद्दिष्टे अगोदरच निश्चित केली जातात. तिसरं, उपक्रमाची गरज लक्षात घेऊन तसेच तज्ज्ञांचा आणि व्यवस्थापकांचा सल्ला घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम ठरविणे. तज्ज्ञ आणि प्रशिक्षक. तज्ज्ञ त्या अनुभवातून गेलेले असतात, त्यामुळे ते कामगारांना योग्य पद्धतीचे सल्ले देतात. हे सल्ले कामगारांना अनुभवावेत, योग्य पद्धतीने काम करावे यासाठीच प्रशिक्षक किंवा तज्ज्ञ लोकांची नेमणूक व्यवस्थापन करत असतं. 4, प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित करणे. प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित केला पाहिजे. 2 महिने आपण बघितलं, प्रशिक्षणाचा कालावधी जास्तीत जास्त 2 महिने किंवा 1 वर्ष असू शकतो. त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने असाव्यात. यासाठी कर्मचारी योग्य पद्धतीने ते तांत्रिक ज्ञान किंवा प्रशिक्षण घेईल, आत्मसात करेल व आपला चांगला अनुभव देईल यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित करणे. 5, प्रशिक्षणासाठी उपयुक्त पद्धती निश्चित करणे. प्रशिक्षणासाठी कोणकोणत्या पद्धतीची गरज असते? जसं आपण स्टॅटिस्टिकमध्ये बघतो, सांख्यिकीय मेथड, गुणात्मक या गोष्टी असतात. तसंच प्रशिक्षणासाठी कोणकोणत्या पद्धती गरजेच्या आहेत, कोणकोणत्या पद्धती वापराव्या कर्मचाऱ्यांवर हे अगोदरच निश्चित करणे. आणि 6, प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक सामग्री, साधने आणि प्रशिक्षणाची व्यवस्था करणे. आता आवश्यक सामग्री कोणती? प्रोजेक्टर असेल, कम्प्युटर असेल किंवा हार्डवर्किंगसाठी मशीन असतील, टेबल असतील, इत्यादी गोष्टी किंवा साधने आपल्याकडे असली पाहिजे व त्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर आपण कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान देत असताना करावा. पुढील लेक्चर्समध्ये आपण
5 सिग्मा म्हणजे काय, मॅनेजमेंटमध्ये 5 सिग्मा कशासाठी वापरला जातो हे बघूयात.